पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतर काल त्याची मुदतही संपली आहे। भारतात आलेले 509 पाकिस्तानी शुक्रवारी 3 दिवसांमध्ये पाकिस्तानात परतले आहेत। मात्र जर पाकिस्तानी नागरिक असेच लपून राहिले आणि त्यांना पकडलं गेलं तर त्यांना थेट अटक केली जाऊ शकते। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती तुर्कीनं इस्लामाबादला मदतीचा हात दिलेला आहे। तुर्की हवाई दलाचे C-130 हर्क्युलिस लष्करी विमानं कराची मध्ये दाखल झाले आहेत आणि यामध्ये शस्त्रसाठा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। कराची सोबतच इस्लामाबादमधील लष्करी तळावरती तब्बल 6 तुर्की C-130 विमानं उतरली आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेचं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन सोमवारी जम्मूमध्ये होणार आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव यावेळी विधानसभेत मांडला जाईल। तर पहलगाममधील पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सभागृहात उत्तर देतील। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून थेट युद्धाची मागणी करण्यात आली आहे। पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, हवं तर पाकिस्तानसोबत युद्ध करा, असं रामदास आठवले म्हणाले।